सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवरचे आरोप हे निश्चित केले गेले आहेत। खंडणी मिळण्यास अडथळा म्हणून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचं कोर्टाकडून नमूद करण्यात आलंय। तर पहिल्यांदाच वाल्मिक कराड आज कोर्टामध्ये बोललाय। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं म्हटलं। यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वतःहून आरोप मान्य नसल्याचं बोलला। तसंच मला बोलायचं आहे असंही वाल्मिक कराड म्हणाला। आता सदर प्रकरणी 8 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे। पाकिस्तानतर्फे K2 ऑपरेशन, के फॉर काश्मीर आणि के फॉर खलिस्तान असं केलं जात होतं। त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून D2 ऑपरेशन, D फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते। त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी, यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल।